एक दिवस अकबरने घोषणा केली की जो कोणी माझ्या प्रश्नाची बरोबरी उत्तर देईल त्याला मोठे बक्षीस देण्यात येईल. प्रश्न पुढीलप्रमाणे. पहिला, असे काय आहे जे आज आहे आणि उद्या पण राहील? दुसरा, असे काय आहे जे आज नाही परंतु उद्या असेल? आणि तिसरा प्रश्न, असे काय आहे जे आज तर आहे परंतु उद्या नसणार? याबरोबरच या तिन्ही प्रश्नाचे उदाहरण पण द्यावे लागेल. कोणालाही चतुराईने भरलेल्या तिन्ही प्रश्नाचे उत्तर सुचत नव्हते. तेव्हा बिरबल बोलला, महाराज, तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर राज्याचा दौरा करण्यासाठी यावं लागेल. तेव्हाच तुमच्या प्रश्नाची उत्तरे मला देता येतील. बादशाह अकबर व बिरबल यांनी वेषांतर केले व साधूचा वेश धारण केला आणि राज्याच्या बाजारात गेले. काही वेळानंतर ते बाजारातील एका दुकानात शिरले. बिरबल दुकानदाराला बोलला, आम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी मदरसा बनवायचा आहे. तुम्ही आम्हाला यासाठी 1000 रुपये द्या. जेव्हा दुकानदाराने कारकुनाला सांगितले की यांना 1000 रुपये दे, तेव्हा बिरबल बोलला, जेव्हा मी तुमच्याकडून रुपये घेत राहील तेव्हा तुमच्या डोक्यावर माझा बूट पडेल. प्रत्येक 1 रुपयामागे डोक्यावर 1 बूट पडेल. तुला हे मान्य आहे का? हे ऐकून दुकानदाराच्या नोकराचा पारा चढला व तो चिडून बिरबलाच्या अंगावर धावून आला. दुकानदाराने नोकराला शांत राहण्यास सांगितले व बोलला, मी तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. मी दिलेला पैसा हा चांगल्या कामासाठी खर्च केला जाईल याची मला खात्री हवी. असे म्हणत दुकानदाराने आपले डोके खाली करत बिरबलाला म्हणाला की बूट मारणे चालू करा. तेव्हा बिरबल व अकबर काहीही न बोलता दुकानातून बाहेर निघून गेले. दोघेही शांतपणे होते तेव्हा बिरबलने आपले मौन तोडले व बोलला, हे प्रभू, दुकानात जे काही घडले याचा अर्थ असा आहे की दुकानदाराजवळ आज पैसा आहे आणि त्या पैशाला चांगल्या कामासाठी वापरण्याची त्याची नियत पण आहे. त्यामुळे त्याला उद्या भविष्यात पण फायदा होईल. याचा अर्थ असा आहे की आपल्या चांगल्या कामामुळे तो स्वर्गात आपली जागा बनवत आहे. आपण याला असेही म्हणू शकतो की जे काही त्याच्याकडे आहे आज, ते उद्या पण त्याच्याकडे असेल. हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर ते चालत एका भिकाऱ्याजवळ गेले. त्यांनी बघितले की एक माणूस त्याला काही खायला देत होता आणि ते खाण्याचे सामान त्या भिकाऱ्याच्या गरजेपेक्षा जास्त होते. तेव्हा बिरबल त्या भिकाऱ्याला बोलला, आम्हाला भूक लागली आहे, आम्हाला पण काही खायला दे. हे ऐकून भिकारी ओरडला व बोलला, चालते बा, येथून कुठून कुठून येतात मागायला. बिरबल अकबराला बोलला, महाराज, हे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. या भिकाऱ्याला देवाला खुश करणे माहीत नाही. याचा अर्थ असा आहे की याच्याकडे आज जे काही आहे ते उद्या नसणार. थोड्या वेळानंतर त्याने एका संन्यासाला बघितले जो एका झाडाखाली बसून आराधना करीत होता. बिरबलने त्याच्याजवळ जाऊन काही पैसे ठेवले. त्यावर तो संन्यासी बोलला, माझ्यासमोरून बाजूला करा, माझ्यासाठी हे बेईमानीने मिळवलेले पैसे आहेत, असे पैसे मला नकोत. आता बिरबल बोलला, महाराज, याचा अर्थ असा होतो की जे आज नाही परंतु ते उद्या असेल. आज हा संन्यासी सर्व सुखसोयींना नाकारत आहे, परंतु उद्या हे सर्व सुखसोयी याच्याजवळ असेल. आणि महाराज, चौथे आणि आणखीन एक उदाहरण आहे तुमच्या बाबतीत. मागच्या जन्मी तुम्ही काही चांगले कर्म केले होते की ज्यामुळे आपले आजचे जीवन सर्व सुखसोयींनी आनंदात जात आहे. कोणत्याही गोष्टीची कमी नाही. जर तुम्ही याच प्रकारे इमानदारीत व न्यायाने राज्य केले तर उद्या पण आपल्याकडे या सर्व सुखसुविधा असतील. परंतु हे विसरू नका की तुम्ही जर चुकीचे निर्णय घेतलेत तर काही तुमच्या बरोबर नसणार. आपल्या प्रश्नाची बुद्धिमत्तेने व चतुराईने दिलेली उत्तरे ऐकून अकबर खूप खुश झाला.